इथे 30 रुपयाला फक्त पिझ्झा आहे. वडापाव झाला महाग, पिझ्झा झाला स्वस्त. पिझ्झा फक्त 30 रुपये. थांबा आता बघूया खाऊन. आम्ही पण फर्स्ट टाइम ट्राय करावले कारण कालच हे दुकान उघडले. साव की साव कसा राजा तुला का इडली खाता कसा आहे सांग का तू सांग रिव्ह्यू दे. एकदम क्वालिटी 30 रुपयाला लेझी पिझ्झा कसा आहे? आता आम्हाला इथं साप दिसलाय. इथं आता कुठं आहे? हो अरे ठीक आहे तिथं पुढे जावं लागेल. तिथं कुठं तरी एकदम बारका आहे. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता आपण आलो कॉलेजमध्ये आणि आज माझ्यासोबत विपुल आहे. कुठे गेला? हां इकडं. तो आता येताना मला दिसला त्यामुळे तो माझ्यासोबत आला. त्याला पण आज वेळ झाला आहे आणि आम्हाला पण आज जरा वेळ झाला आहे. असं का तरी रिकामं दिसायला लागले. तर गाईज सगळी लेक्चरला गेल्यात. हे वेगळ्या वर्गात आणि मी पण वेगळ्या वर्गात आहे. तर आता आपण जाऊया लेक्चरला. आणि आज सकाळी कुठलं लेक्चर आहे आमचं DTEचं लेक्चर आहे. आमचं प्रॅक्टिकल आहे. तर आता आपण जाऊया वर्गात. सो गाईज आता सोन्याचा मेसेज आलेला, फोन आलेला की येऊ नको वर्गात म्हणून, कारण कोणच नाही आज वर्गात. आज पण कोणी आलं नाही. तर आता सगळेजण कम्प्लिशन ते नादाला लागलेत आणि आता सगळेजण कम्प्लिशन करायला लागलेत. तर आता इथं लेक्चर पण सुरू आहेत. सो गाईज आता आमचं सुटले लेक्चर, म्हणजे आमचं प्रॅक्टिकल होतं EMIचं आणि आम्हाला पण आता लवकर सोडले जराचं. आणि आता बघा सगळे रिकामं दिसायला लागले. कोणच यायला नाही अजून खाली. 2 मिनटं जरा लवकर सोडले कारण काय शिकवलंच नाही. याला पण सोडले. अरे यांच्या वर्गात पण कोण नाही, सगळे रिकाम आहेत. 4-5 पोरं होते. आणि आता तर काय आता लॉंग ब्रेक आहे आणि तर आता आपण जाऊया डायरेक्ट जेवायला. अजून पण पोरं खाली यायला नाहीत. आता इथं उभारायला पाहिजे. आता इथं सगळेजण येत आहेत. आज लईच रिकामं वाटायला लागले. आज कोणच यायला नाही जास्त करून. तर डायरेक्ट आपण जेवायला जाऊया कॅन्टीनला. तर आता आपण सोडलेच तिकडचं आणि आता आपण डायरेक्ट ग्राउंडवर जाऊया दोघंजण. आता सोन्या त्यांचं पण आता प्रॅक्टिकल बॅच सुटली नाही. सोन्या आता दुसऱ्या बॅचमध्ये असल्यामुळे नाही तो आता आमच्यासोबत नाही. तर आता आपण काहीच जाऊया जेवायला ग्राउंडवर आणि त्यानंतर आता परत प्रॅक्टिकल आहे. आता पोरं म्हणाल्यात काय बसू नका काय नका, तरी पण आता आहेत दोघंजण आमचे नमुने आमच्या वर्गात. दोघंजण तर दररोजच बसतात आणि पोरी जास्त आहेत बऱ्यापैकी, जास्त 10-12 जण असतात. ते तेवढे बसतात आणि पोरं दोघंजण असतात फक्त. त्यांच्यामुळे आम्हाला बसायला लागते. तर काय आता आपण बसूया लेक्चरला आणि परत आपण क्रिकेट खेळायचं आज संध्याकाळी. आणि लेजन पोरं म्हणाला की लय दिवस झाले क्रिकेट खेळलो नाही. आणि आता आमचं डिसेंबरमध्ये आता स्पोर्ट डे सुरू होणार आहेत. तर त्यासाठी आता प्रॅक्टिस पण करणार आहेत. आता टीम पण पडणार आहेत आणि आता आपण जाऊया जेवायला. आता आम्ही जेवायला आलोय. आता नाही झालं जेवण आमचं, पण परत जेवतो मी आता. तर काही आता आम्ही चाललोय, जेवण ते झाले आमचं आणि गाणे ऐकत बसलाय. सोन्या काय येणार नाही म्हणते, सोन्या काय येणार नाही म्हणायला लागलाय. ही क्रिकेट बघत बसलाय. यांचा आता शाळेत यांचा स्पोर्ट डे सुरू आहे. तर काय आता आपण जाऊया लेक्चरला आणि आता शेवटचं 2 लेक्चर राहिल्यात फक्त. तर काय आता दुसऱ्या वर्गात बसायला लागलाय. आमच्या वर्गात का नाही, म्हणजे आमच्या वर्गात नाहीच आहे. 1 मध्ये. तर आता आपण जाऊया. सो काय तर आता आमचं फायनली लेक्चर सुटले आणि कॉलेज पण सुटले. तर आता आम्ही सोन्या आणि मी होतो आणि दोघंजण ती पोरं होते आणि 10-12 पोरे होते फक्त. पोरं कोणच नव्हती जास्त. सोन्याला अजून काय सोडलं नाही, अजून सबमिशन बाकी आहे. तर आता आपण जाऊया. विपुलचा आता फोन आलेला, तो आता कॅन्टीन जवळ आहे आणि DTEचं आज काय शिकवलं आम्हाला. आम्ही 4 पोरं असून सुद्धा आणि डायग्राम पण काढायला लावल्या. तर तुम्हाला दाखवलं डायग्राम कसले होते ते. आम्हाला काही समजायला नाही डायग्राम आणि आम्ही काढल्या पेनाने ते नोटबुकमध्ये. तुम्हाला डायग्रामचे फोटो दाखवतो. तर असं डायग्राम होत्या. तर आता आपण जाऊया डायरेक्ट कॅन्टीनकडं आणि तुम्हाला दाखवतो नवीन स्टोर उघडले पिझ्झा म्हणून. पिझ्झा नाव माहीत नाही मला प्रॉपरली, तर तुम्हाला दाखवतो. आणि विपुल आज खाणार आहे, तुम्हाला दाखवतो. 30 रुपयाला पिझ्झा आहे फक्त. तर आता आपण आज ट्राय करून बघूया. आणि काय आमच्या मागच्या वेळी तुम्हाला दाखवलेलं इथं काहीतरी करायला देत ती दुकानाची तयारी. पिझ्झाचं नाव आहे तुम्हाला दाखवलं. इथे 30 रुपयाला फक्त पिझ्झा आहे. वडापाव झाला महाग,
पिझ्झा झाला स्वस्त. हा वडापाव पिझ्झा फक्त 30 रुपये. 25ला. थांबा आता बघूया खाऊन. आम्ही पण फर्स्ट टाइम ट्राय करावले कारण कालच हे दुकान उघडले. गाईज हे बघा लेझी पिझ्झा 30 रुपयाला, 60 रुपयाला, 80 रुपयाला, 5 इंच, 6 इंच आणि 7 इंच. एवढं काय काय खरे सगळेजण इथले आता जास्त करून पिझ्झाच घेतात. तो पण 30वाला. तर गाईज लेच वेळ लागला आहे आणि विपुल कंटाळाला. आता 10-15 मिनटं झाली तरी अजून व्हायला नाही. आणि आम्ही दुपारीच खाणार होतो ब्रेकमध्ये, लंच ब्रेकमध्ये. तर दुपारी काय खाल्लो नाही कारण लय वेळ लागणार होता दुपारी पण, कारण दुपारी लेच गर्दी असत्या. त्यामुळं आम्ही काय दुपारी खाल्लो नाही. तर त्यासाठी आता आम्ही खायला लागलो. आता जरा कमी गर्दी आहे तर आता तरी होईल लवकर. तर आता पण लवकर विणं झाले. 10-15 मिनटं झाली इथंच थांबलो आम्ही. फायनली काय आता आलेला आहे काय चिली फ्लेक्स. गाईज आता आम्हाला इथं साप दिसला आहे. इथं आता कुठं आहे? हो अरे ठीक आहे तिथं पुढं जावं लागेल. तिथंच कुठं तरी एकदम बारका आहे. कसलं गेलं रे ते? एकदमच गेलं का नाही? हॉलमध्ये गेलो कुठल्या होलमध्ये? झाडाच्या तिथं हाईट. ते गायचे तो होल आहे तुम्हाला दिसत नसेल ते बघा. तिथं बारकं होल आहे. तिथं असतोच सारखाच दिसतो इकडे, त्यामुळे कोण येत बी नाही. त्या बाजूलाच बसायला पाहिजे. तिथं सगळं जवळ. मागणं आली एकदम उचला लागलाय. अरे काय हे बघ अरे कसली आली ती. अरे साव की साव. वाव चिल्ली फ्लेक्स. कसा राजा? ते नाही का इडली खाता कसा आहे सांग का? तू सांग रिव्ह्यू दे. एकदम बघ क्वालिटी क्वालिटी 30 रुपयाला लेझी पिझ्झा. कसा आहे? वा तू का आता तुझं राहिली सगळं सांडला येईल. हमला अचानक बोला कसं आहे? बऱ्यापैकी मिडियम. चल गाईस इथं आता जाऊया. गाईस त्या पिझ्झाचा फोटो काढायच्या अगोदर सगळ्या पोरांनी उचलला. एकदमच आले आम्हाला दिसली पण नाहीत. मागणं आले आणि उचलला डायरेक्ट. तर गाईस इथे साप आहे. तिकडं काय आता जरा जायचं अवॉइडच करायचं. तर पिझ्झा वगैरे सगळं चांगलं आहे. खरं त्यांचं कसं आहे माहीत आहे, तिथं आता स्टार्टिंग केलं त्यांनी 1-2-3 दिवस झाले आणि फक्त तिथे एकच बाई होती सकाळपासून. आता 2-2 आल्यात. फक्त जरासं सर्व्हिस जरा स्लो आहे त्यांची आणि बाकी सगळं व्यवस्थित आहे. तर लेज म्हणजे लेज सर्व्हिस स्लो आहे. किती उशीर बसणं आमच्या अगोदर बसणं आलेलीत त्यांना अजून जरा भेटायला नाही. ते बर्गर ते नाहीत त्यांना अजून भेटले नाहीत. आणि जरा स्वस्त आहे म्हणून तिथं अजून जरा जास्तच गर्दी आहे. आणि बाकी सगळं चांगलं आहे, फक्त सर्व्हिस स्लो आहे. आता जरा सर्व्हिस वाढवला पाहिजे. तर सर्व्हिस फास्ट करायला पाहिजे. तर आता आपण जाऊया क्रिकेट खेळायला. पोरं पण आता तिकडं या ग्राउंडला क्रिकेट अजून खेळायला लागल्यात. आपली नाहीत पण पोरं ती या लागल्यात अजून. तर काय अजून पोरं या लागल्यात. तर आता आपण जाऊया डायरेक्ट क्रिकेट खेळायला अजून. तर काय आता पिझ्झा देऊन खाऊन झाला आहे आणि सोन्या आता रूमवर गेला आहे आणि कपडे देऊन बदलून आला आता क्रिकेट खेळायला. तर आता आपण क्रिकेटमध्ये आता तुम्हाला दाखवतो. लय गर्दी आहे कारण लय दिवसानं आता ऊन तेन पडले, पाऊस होता मध्ये सुरू, त्यामुळे कोण काही येत नव्हते खेळायला. तुम्हाला आता गर्दी दाखवतो. काहीच आता आले फायनली विपुल आणि मीच. सकाळपासून आणि विपुल आणि मीच आहे सोबत. पोरं येत नाहीत कॉलेजला काय. पोरं कोणच येणं झालं. सगळे आता घरात अभ्यास करायला लागल्यात लपून आणि आम्हाला सांगत नाहीत. घरात झोपले म्हणून सांगतात पोरं. काय तर नाही का घरी बसून फोनच उचलत नाहीत. अभ्यास एवढा अभ्यास फोनच व्यस्त आहे. एरोप्लेन मोडवर टाकतात आणि अभ्यास करतात. तर काय आता इथं सगळे पोरं खेळायला लागल्यात. इकडे फुटबॉल खेळायला आणि इकडे क्रिकेट. आणि आता पोरं कुठे खेळायला आहेत आमचे? हां त्या बाजूला आहेत. 3-3 असं पिच झालेत. आउट गेला. तर काय आता सोनं उतरला आहे. आता स्टंप बिम लावा लागला. आउट गेला पहिला. आता दुसऱ्यांदा उतरा लागला. आई ग हे बघ. तर काय इथली आता पिच तिकडे घेतल्या. तिकडे आता पोरं खेळायची.
त्याला पोरं गेले तिकडची, त्यामुळे आता सगळीकडे आलेत खेळायला. काय आता फुटबॉलचा ट्रेंड लय वाढला वाटतं. सगळीकडे फुटबॉल खेळायला लागल्यात, तिकडे फुटबॉल खेळायला लागल्यात, इथं पेनॉल्टी खेळायला सगळे. काय बोली 2 बॉलला 2 6. सो काय तर आम्ही चालले आता. आणि सोन्या कुठे गेला? हां ते बघा फिल्डिंग करायला लागलाय सोन्या. कुठे गेला हे बघा. तो आता येणार होता, त्यानं आता बॅटिंग केल्या. आता खरं त्याची फिल्डिंग बाकी आहे, त्यामुळे तो थांबला. पोरांनी त्याला थांबवून घेतला. तर काय आता आम्ही आले तिकडे खेळून. मी काय खेळलो नाही, सोन्या फक्त खेळला. तर लय दिवसाने खेळला आता सोन्या. तर आता आपण जाऊया घरी. आणि आजचा पण काय ब्लॉग मोठा झाला नाही, कमी छोटाच झाला आहे. तर आजसाठी फक्त एवढंच. तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि 15 तारखेपासून आता पेपर सुरू होणार आहेत, तुम्हाला पण माहिती आहे, सांगितलं मागच्या ब्लॉगमध्ये मी. आणि बुधवारी पेपर सुरू होणार आहेत आमचं. बुधवारी आणि गुरुवारी 2 दिवसच पेपर आहेत आमचे. तर आता सबमिशन ते सुरू आहे. सोमवारी आता लास्ट डेट दिली आहे सबमिशनची. तर आता उद्या आणि शनिवारी आता कॉलेज आहे आणि रविवार सुट्टी. तर आजसाठी फक्त एवढंच. तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय गाईज.